श्री सरस्वते नमो श्री प्रभु राम भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। विनीता से मी तुझ्या प्रती सावदे के कपिपती केवळ कपटांची कपट मूर्ती तो हा राक्षस चित्ती मानव अंतरिक्ष गगनांतरी गेलेले असताना आपल्याला हनुमंताला विनंती करते आहे, हनुमंता मी आपल्याला विनंती करते बाबा हनुमंता, मी विनंती करते आहे लक्षपूर्वक ऐक, सावध होऊन ऐक। आज आपल्याला भक्त शिरोमणी बुद्धिमत्ता वरिष्ठ असणाऱ्या हनुमंतरायला ती आपल्याला कधी कल्पना येते आहे, डोक्याची सूचना येते आहे। हनुमंता गाफील राहू नका। रामाचा निज भक्त स्वानिकारासी उदका आदि संकट दूर पंता प्रमोदिनी येतालसी। हनुमंता तुमच्या असणारे आपल्या स्वामीवरती आघात निष्ठा आहे, स्वामी काय गुरु भक्ती याच्यामध्ये असणारा आग्रगण्य असणाऱ्या हनुमंतराय तुम्ही आहात। आपल्या स्वामींचा कर्तव्य करण्यासाठी प्रसंगी आपला प्राण देखील द्यायला तुम्ही मागे पुढे राहणार नाही, तर स्वामींचे कार्य करण्यासाठी ऐकणारा दुर्गम पंथ क्रमण करून तुम्ही इथं आलात आणि इथं येऊन तुमचा ठिकाणी घात करण्यासाठी हे टपून बसलेले म्हणले हे दिसतंय तसं नाहीये। हातात त्याला फोटू साधू आहे, हे वरपांडी असणारा भक्त वस्त्र धारण केलेले, तर ह्याच्यापासून सावध राहा। ज्याची मनातील परम साधू तो आकप्ती मामेदू जाना राक्षसी दुर्बोधू तुझं संवाद करू आला। हनुमंता या असणारा या ठिकाणी असणारा कप्पी साधूचा वेश धारण केलेला आहे, हे खानदानी याचा धंदा स्वफलवी करण्याचा आहे। हे संतांचं लक्षण नाहीये, कोणाही वाचायला करो मत्सर, कुणाचा मत्सर सुद्धा घडू नये, हे संतांचं लक्षण आहे, ते त्या आवडीचं नाही। त्याचा खानदानी धंदा फसवा फसवी करण्याचा, कपट कारस्थान करण्याचा आहे। हनुमंता तुला गुंतवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्याच्यापासून सावध राहावं लागलं। हनुमंता रावणाचा परमभक्त प्रतिज्ञा करोनी येतो ठाकून आला द्रवण प्रवत क्षणार्थ तुझं लागी। हनुमंता राजा रावणाच्या खानदानी मधलं त्याचं नातलग आहे। राजा रावणासोबत एकतरी प्रतिज्ञा करून आलाय, ठाम आत्मविश्वासाने आलाय, काहीही करून मी हनुमंतराला तिथं गुंतवून ठेवेन, ही आपल्याला प्रतिज्ञा करून एक कपट कारस्थान करणारा, साधूचं वेश धारण करणारा, हे दिसतं तसं नाहीये। फक्त भगवे कपडे अंगावर घातले, गळ्यामध्ये माळा घातल्या, म्हणून त्या पोषकावर तू जाऊ नको हनुमंता, त्याच्यापासून सावध राहा। राजा रावणाचा असणारा जवळचा नातलग आहे। हा काळी मी राक्षस ब्रह्मरूपे तापस धरणी आला तपसे वेसाची दुर्दशा मापापी। ऐक बाबा ऐक हनुमंता, ज्यांच्या आश्रमामध्ये तुम्ही गेलतात ना, भगवे वस्त्र धारण करून गप्पाळ करून बसलेला, हा काही साधू नव्हो, हा काही साधू नव्हो, असणारा दुष्ट दुराचारी असणारा काळनेमी राक्षस आहे। आणि काळनेमी असणारा राक्षस तुम्हाला वेगळं करण्यासाठी इतर राजा रावणाची सुपारी घेऊन आलेला आहे। मग या ठिकाणी असणारा शहाण्या माणसाला अपराध होत असताना, गुन्हा होत असताना शांत बसू नये, प्रतिकार करावा। या ठिकाणी असताना माता असताना द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना तिथे काही कमी ज्ञानी होते का? शहाणे माणसं शांत बसल्याच्या नंतर अधर्म वाढत असतो, म्हणून हनुमंता याचं भाव देऊ नको, याला संधी मिळू देऊ नको, याचा असताना वेळीच ओळख आणि त्याच्या मोहपाशामध्ये अडकू नको हनुमंता। जने याचा विश्वास
बोलायला लागलं ना वळकून जायचं आपल्याला काहीतरी धोका आहे. इतकं गोड काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय बोलत नाही आणि स्वार्थ असणारा राजा रावणानं पाठवलेला आहे फसवाफसवी करण्यामध्ये, छळवाद करण्यासाठी, एकामेकाला गंडवण्यामध्ये तरबेज असताना कारण मी आहे त्याच्या गोड बोलण्याला बिलकुल असणारा भिंत घालू नका हनुमंतराय ही असणारी विद्युत मला अप्सरा हनुमंतरायला मार्गदर्शन करते आहे. जव उदय सुभानु तव गोवा कपिनंदनु कमरा सिद्धनु ऐसपण करुण्या. हनुमंतराय जोपर्यंत असणारा सूर्योदय होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं थांबवून ठेवेन अशी शपथपूर्वक राजा रावणाच्या भर सभेमध्ये या कारणीनं प्रतिज्ञा करून आलेला आहे. आणि तसं नाही जमलं तर इकडच्या इकडे तुमचा काटा काढायला सुद्धा तो माग पुढे जाणार नाही. मग याला याच्यापासून सावध राहावं लागल. त्याच्या गोड बोलण्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. सत्यमानी माझे वचन वर्धिमा पापी दुर्जन न मारित करील विघ्न सत्य जाण कपिनाथा. असणाऱ्या मंदिरात असणाऱ्या हनुमंतराया माझ्या वचनावरती विश्वास ठेवा. आणि या ठिकाणी असणार संतांच्या या ठिकाणी असणारा तत्वानुसार कोणाही जीवाचा न घडो मत्सर याला जर या पद्धतीनं सोडलं तर तुम्हाला आडवा आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काहीतरी विघ्न केल्याशिवाय राहणार नाही. मग त्याला ठेवायचे का सोडायचं बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारे हनुमंतराय तुमचं तुम्ही ठरवा. ऐसे बोलणी सुंदरी गेली अंतरिक्ष गगनातरी चाटकला तो अंतरी कपी केसरी अति विस्मित. या ठिकाणी अशा पद्धतीने असणारा त्या असणाऱ्या अप्सरेने हनुमंतरायला या ठिकाणी सल्ला दिला. हनुमंतरायने थोडं आपल्याला माग वळून पाहिलं म्हणजे असं आहे का. हनुमंतराय सुद्धा आश्चर्य करू लागले नवल वाटू लागलं. काय पाहिलं वळून पाहिल्याच्या नंतर हनुमंतरायच्या दृष्टीत काय पडलं ऐका म्हणजे पुढच्या ओळीमध्ये. गेली असता स्वर्ग गणा चरवात दे कपिनंदना विचारा धरला निजामना दुष्टहीन लागोनी. या ठिकाणी असणारे अप्सराने बोललेली आहे. हनुमंतराय असणारं पाहिल्याच्या नंतर आश्चर्य वाटू लागलं नवल वाटू लागलं. मी ज्याला साधू म्हणून आलो या ठिकाणी माझा असणारा मस्तक त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवलं. हा साधू नसून हा कपटी कारस्थानी असणारा राजा रावणाचा नातलग आहे. म्हणून आपल्याला त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. ते राम नामामध्ये ज्या ठिकाणी सत्यकर्मामध्ये विघ्न आणतात त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. अशा पद्धतीनं हनुमंतरायाने असणारा मागचा पुढचा विचार केला नाही. अदृष्ट दुराचारी राम कार्यामध्ये विघ्न करतोय त्याला आज इथं जिवंत जीवित नाही इथंच मारतो हा विचार हनुमंतराय मनामध्ये करतात. सहाय्य स्मरुणी रघुनाथा राक्षस दुष्ट अवलोकितला समूळ उडाली कपटता श्रीराम दूताचे नेभे. या ठिकाणी असं असणारा आपल्या चुलीमध्ये विस्तो असतो बघा विस्तो जाळ विजल्याच्या नंतर वरी असणारी राख येते त्याला असणारी काजळी येते. काजळीच्या मध्ये असणारा विस्तो असतो जोपर्यंत काजळी निघून जात नाही तोपर्यंत आपला विस्तो आहे हे जाणवत नाही. हनुमंत या ठिकाणी अखंड भगवंताचं नामचिंतन करतात. रामनामापुढे विघ्न असणारं बापड होतं. आणि या ठिकाणी हनुमंतरायाला भगवंताचं नामचिंतन केलं. उडाली असणारी ती कपटाची कपटगती उडवून गेली आणि तिथं जे मूळ स्वरूपात असणारा कारणीमी हनुमंतरायाच्या दृष्टीने दिसला. आणि या ठिकाणी हनुमंतराय काय करतात देखना होऊन या देही पाहणे पाहता ठाई दृश्या दृश्य तोची नाही दृष्टा तोही हरपे. आतापर्यंत या ठिकाणी हनुमंतराय असणारा हनुमंतरायाचे जे ज्ञानेंद्रिय आहेत ना हनुमंतरायाच्या ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी असणारी जी त्रिपुटी आहे
ती मावळून गेलती आहे. सगळे असणारे त्रिपुटी राममय झालेली होती, परंतु भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर त्या अप्सरेत असणारं वचन ऐकल्याच्या नंतर ही त्रिपुटी मावळली आणि जे मूळ स्वरूप होताना काळनिमित्त या ठिकाणी असणारे ते भ्यासुर दृश्य हनुमंतराय या ठिकाणी अवलोकन पाहू लागले, निरीक्षण करू लागले. दृष्टा हरपलिया पाही दर्शन नुरेची आकाही भावनेची ठाव नाही वेगळे काही दिसेना. या ठिकाणी अशा पद्धतीने जी असणारी त्रिपुटी मावळून गेली आहे, ती असणारी हनुमंतराय असणाऱ्या भगवंताचं नामचिंतन केल्याबरोबर मूळ स्वरूप या ठिकाणी हनुमंतरायला पाहिलं. म्हणजे असंय का आगळबंबाच्या आगळबंब विचित्र देहाचा असणारा काळनेमी आमच्या हनुमंतराच्या द्रष्टा होये परिचिन्न तरी भासे दृश्याचे भान झाली त्रिपुटाची बोलवण कपट चिन्ह ते कैसे. या ठिकाणी असणाऱ्या त्रिपुटीची बोलवण झाली आहे. जे दृश्य द्रष्टा असणाऱ्या मूळ स्वरूपामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी असणारी जी परिस्थिती आहे, आतापर्यंत जे नाटक केलेलं होतं हे पहा, परमार्थामध्ये नाटक चलत नाहीये. परमार्थामध्ये नाटक चलत नाहीये, नाटकामध्ये परमार्थ चालतो. भक्ती असणारी सूक्ष्म आहे. भगवंताचं नामचिंतन केल्याबरोबर ते काळनिमित्त नाटक कुठे निघून गेलं असं असताना ते काळनिमित्त पितळ उघडं पडलं.